किगल एक्सरसाइजेस. डॉक्टर अर्नॉल्ड किगल यांनी सर्वप्रथम या एक्सरसाइज शोधून काढल्या. त्यांच्या नावावरून याला किगल एक्सरसाइज असं म्हटलं जातं. सर्वप्रथम स्त्रियांमध्ये या एक्सरसाइज ॲडवाइस केल्या गेल्या. प्रमुखतः प्रसूतीनंतर पेल्विक फ्लोअरच्या ज्या मसल असतात त्या वीक होतात, त्यांना स्ट्रेंथ देण्यासाठी या एक्सरसाइज ॲडवाइस केल्या गेल्या. कालांतराने पुरुषांमध्ये सुद्धा याचे अनेक उपयोग दिसून आले. त्यामुळे पुरुषांमध्ये सुद्धा किगल एक्सरसाइज सध्या ॲडवाइस केल्या जात आहे. या किगल एक्सरसाइज बद्दल आज आपण आजच्या व्हिडिओमधून माहिती पाहणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहता डॉक्टर विनायक शिंदे गायनेकोलॉजिस्ट पुणे हा यूट्यूब चॅनल. आजचा व्हिडिओ देखील नेहमीप्रमाणे इन्फॉर्मेटिव्ह आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे एकच रिक्वेस्ट अशी राहील की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा. अर्थात आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर सुरू करूयात आजचा आपला हा व्हिडिओ. आजच्या या व्हिडिओमधून आपण किगल एक्सरसाइजचा बेसिक कन्सेप्ट पाहणार आहोत. पेल्विक फ्लोअरच्या ज्या मसल असतात त्या मसल कॉन्ट्रॅक्ट करणं आणि रिलॅक्स करणं हा किगल एक्सरसाइजचा बेसिक कन्सेप्ट असतो. 1948 साली डॉक्टर किगल यांनी या एक्सरसाइजचा शोध लावला. असं जरी असलं तरी फार वर्षापूर्वीपासून योगशास्त्रामध्ये मूलबंध नावाने किंवा मूलबंध लावणे अशी एक क्रिया सांगितली जाते. यामध्ये आपलं जे मूलाधार चक्र असतं म्हणजे मलद्वार ते कॉन्ट्रॅक्ट करणं आणि आतमध्ये थोडंसं खेचून घेणं, पुन्हा रिलॅक्स करणं, अशा प्रकारे एक क्रिया सांगितली आहे. याचबरोबर अश्विनी मुद्रा ही सांगितलेली आहे. अश्विनी मुद्रा म्हणजे अश्व म्हणजे घोडा. घोडा ज्याप्रमाणे मलविसर्जन करताना मलद्वार आतल्या बाजूला खेचून घेतो, पुन्हा रिलॅक्स करतो, अशी क्रिया तो दिवसभरात खूप वेळा करतो. घोडा हा शक्तिशाली मानला गेला आहे, वेगवान मानला गेला आहे. यामागे अश्विनी मुद्रेचाही हातभार आहे. त्यामुळे अश्विनी मुद्रा म्हणा किंवा मूलबंध लावणे म्हणा, याचा इम्पॉर्टन्स किती आहे तुमच्या लक्षात येईल. आणि या कन्सेप्टच्या आधारावरतीच किगल एक्सरसाइज देखील आधारित आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये पेल्विक फ्लोअरच्या मसल्स असतात. या पेल्विक फ्लोअरच्या मसल्स काय काम करतात तर ब्लॅडरला सपोर्ट करतात, रेक्टमला सपोर्ट करतात, सेक्शुअल ऑर्गन्सला सपोर्ट करतात. या पेल्विक फ्लोअर मसलला जर स्ट्रेंथ असेल तर त्यामुळे युरिनरी प्रॉब्लेम येत नाहीत, बॉवेल मुवमेंट चांगले होतात, याचबरोबर सेक्शुअल फंक्शन देखील चांगले होतात. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सध्या मेल प्रॉब्लेम विषयी म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन असेल, प्रोस्टेट संबंधी व्हिडिओ अपलोड होत आहेत. त्यामुळे आजचा व्हिडिओ देखील किगल एक्सरसाइजचा प्रामुख्याने मेल प्रॉब्लेमच्या संदर्भात असणार आहे. पुरुषांमध्ये 3 पेल्विक फ्लोअरच्या महत्वाच्या मसल्स आहेत. एक म्हणजे बल्बो कॅव्हर्नोसस मसल, 2 प्युबोकॉक्सिजियस मसल आणि 3 इलिओकॉक्सिजियस मसल. या मसलची कामे काय आहेत तर बल्बो कॅव्हर्नोसस मसलचं काम पेनिसमध्ये ब्लड फ्लो व्यवस्थित होण्यासाठी ही मसल्स मदत करते. म्हणजे ब्लड फ्लो पुश करण्याचं काम या मसलद्वारे केलं जातं. याचबरोबर पेनिसद्वारे किंवा युरेथ्राच्या मार्फत युरिन आणि सेमेन बाहेर टाकण्याचं काम करण्यासाठी ही मसल मदत करते. याचबरोबर पेनिसला इरेक्शन होण्यासाठी देखील ही मसल मदत करते. दुसरी जी मसल आहे ती म्हणजे प्युबोकॉक्सिजियस मसल. याचं काम काय आहे तर मलमूत्र विसर्जनाच्या वेळी ही मसल कॉन्ट्रॅक्ट होते आणि लोअर्स ऑर्गन्सला सपोर्ट करण्यासाठी ही मसल मदत करते. तिसरी जी मसल आहे ती म्हणजे इलिओकॉक्सिजियस मसल. या मसलचं काम असं आहे की मलविसर्जनानंतर मलद्वार त्याच्या मूळ ठिकाणी आणण्यासाठी ही मसल मदत करते. याचबरोबर ऑर्गन्सला सपोर्ट करण्यासाठी देखील ही मसल मदत करते. अशा प्रकारे या 3 महत्वाच्या मसल्स असतात पुरुषांमध्ये. वयानुसार बाकीच्या जशा मसल वीक होत जातात तशाच या मसल देखील कालांतराने वीक होऊ लागतात. त्यामुळे त्यांना वेळोवेळी स्ट्रेंथ देण्याची आवश्यकता असते आणि हे स्ट्रेंथ देण्याचं कार्य किगल एक्सरसाइज उत्तमरित्याने करते. त्यामुळे किगल एक्सरसाइज ह्या महत्वाच्या एक्सरसाइज मानल्या गेलेल्या आहेत. किगल एक्सरसाइज जर उत्तमरित्या केल्या गेल्या तर युरिनरी प्रॉब्लेम्स असतील, इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन असेल, यासारख्या काही समस्या असतील तर त्या दूर होण्यासाठी मदत होईल. किगल एक्सरसाइज अशा प्रकारे डिझाईन केलेले आहे की त्यामुळे पेल्विक फ्लोअर मसल्सला स्ट्रेंथ मिळते. पेल्विक फ्लोअर मसल
चा टोन सुधारतो, याचबरोबर सेक्शुअल फंक्शन देखील चांगल्या प्रकारे होतात. आणि याच्यातील बेस्ट पार्ट म्हणजे या एक्सरसाइज तुम्ही कधीही, केव्हाही आणि कुठेही करू शकता. आता ही किगल एक्सरसाइज करायची कशी? सर्वप्रथम अचूक मसल ओळखणं खूप गरजेचं असतं. ज्यावेळेस तुम्हाला लघवीला लागलेलं असतं आणि लघवी करत असताना लघवी मध्येच थांबवली तर जी मसल कॉन्ट्रॅक्ट होते ती योग्य मसल असते. यानंतर दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही जनमानसात बसलेला असता आणि गॅस होल्ड करता त्यावेळेस जी मसल तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करता ती करेक्ट मसल असते. त्यामुळे अशा 2 प्रकारे तुम्ही ती मसल ओळखू शकतात आणि त्या मसलला ट्रेन करू शकता. किगल एक्सरसाइजमध्ये हीच मसल उपयुक्त असते. किगल एक्सरसाइज करत असताना तुम्ही बसून करू शकता, झोपून करू शकता, उभे राहून करू शकता. तुम्हाला जी कम्फर्टेबल पोझिशन आहे त्या पोझिशनमध्ये तुम्ही किगल एक्सरसाइज करू शकता. परंतु सुरुवातीला झोपून ही एक्सरसाइज करायला सांगितलं जातं, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त एक्झर्ट होत नाही. बसलेल्या अवस्थेत तो जास्त एक्झर्ट होऊ शकतो. लाईंग डाऊन किंवा झोपलेल्या अवस्थेत तितकासा तो प्रेशर पडत नाही. तर ही एक्सरसाइज करायची कशी? आत्ता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ती अचूक मसल ओळखायची आहे. सुरुवातीला तुमचं जे मलद्वार आहे, जिथून मलविसर्जन होतं, ॲनस, ती जी मसल आहे ती मसल कॉन्ट्रॅक्ट करायची आहे, खेचायची आहे आणि थोडीशी आत वरती खेचून धरायची आहे. 1, 2, 3, 4, 5. त्यानंतर ती रिलॅक्स करायची आहे. असं 5 काउंट करायचे आहे. 5 सेकंद पुन्हा थांबायचं आहे. मसल जी आहे ती कॉन्ट्रॅक्ट करायची आहे. 1, 2, 3, 4, 5 आणि पुन्हा 5 सेकंद रिलॅक्स व्हायचं आहे. अशा प्रकारची क्रिया 10 ते 15 वेळ करायची आहे. असा झाला एक सेट. हा एक सेट झाला. अशा प्रकारे साधारण तुम्ही दिवसभरात साधारण 2 ते 3 वेळा अशा क्रिया करू शकता. सुरुवातीला करत असताना शॉर्ट ड्युरेशननी ही सुरुवात करा. पुढे जाऊन आणखी ह्याच्यामध्ये ॲडिशन काय करू शकता की सुरुवातीला तुम्ही जे मसल कॉन्ट्रॅक्ट करत आहात, त्यानंतर वरती आत खेचून धरत आहात, 5 सेकंदापर्यंत जो काउंट करत होता तो काउंट वाढवत वाढवत 10 सेकंद, 15 सेकंद, 20, 25, अगदी 1 मिनिटपर्यंत ही होल्डिंग कॅपॅसिटी तुम्ही वाढवू शकता. अशा प्रकारे याला लॉंग सेट असं म्हटलं जातं. हा लॉंग सेट तुम्ही 3 सेट सकाळी, 3 सेट दुपारी आणि 3 सेट तुम्ही रात्री असे 3 वेळा करू शकता, हे कालांतराने. त्यानंतर 4था सेट तुम्ही कसा करू शकता तर कॉन्ट्रॅक्ट रिलीज, कॉन्ट्रॅक्ट रिलीज, कॉन्ट्रॅक्ट रिलीज, कॉन्ट्रॅक्ट रिलीज, कॉन्ट्रॅक्ट रिलीज असे 10 वेळा करायचे. 10 वेळाचा एक सेट असे 2 ते 3 सेट. म्हणजे लॉंग सेट साधारण 2 ते 3 सेट आणि शॉर्टवाले म्हणजे फास्टवाले 2 ते 3 सेट. असं सकाळी, दुपारी, रात्री अशी प्रॅक्टिस करून करून तुम्ही हे सेट वाढवू शकता. अशा प्रकारे तुम्ही किगल एक्सरसाइज करू शकता. हे किगल एक्सरसाइज करताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कम्प्लिटली जी आयडेंटिफाय केलेली मसल आहे त्या मसलवरतीच पाहिजे. म्हणजे मलद्वाराच्या तिथली जी मसल आहे तीच कॉन्ट्रॅक्ट झाली पाहिजे. असं करत असताना छाती, पोट, पाठ, बटक्स म्हणजे नितंब, मांड्या यांची इन्व्हॉल्वमेंट बिलकुल नको आहे. केवळ आणि केवळ जी अचूक मसल आहे तीच कॉन्ट्रॅक्ट झाली पाहिजे. याचबरोबर आणखी एक गोष्ट काय करायची आहे ती म्हणजे तुमचा श्वास जो आहे तो नॉर्मल चालू राहिला पाहिजे. ते करत असताना अति स्ट्रेनिंग नको किंवा अति होल्ड करता कामा नये. नॉर्मल श्वासोच्छ्वासाची क्रिया पार पडली पाहिजे, अचूक मसल शोधली पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही किगल एक्सरसाइज केल्या गेल्या पाहिजे. सुरुवात जी आहे ती शॉर्ट ड्युरेशनने करा. सुरुवात जी आहे ती कमी सेटने करा. सुरुवातीला 1 ते 2 वेळाच करा. कालांतराने हे सेट तुम्ही वाढवू शकता. अशा प्रकारे किगल एक्सरसाइज तुम्ही करायला हव्यात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी आपणाशी शेअर करू इच्छितो की किगल एक्सरसाइजमध्ये पेल्विक फ्लोअरच्या मसलला स्ट्रेंथ देण्याचं काम केलं जातं. त्या मसल टाईट करण्याचं काम केलं जातं. ज्यांच्या ऑलरेडी मसल टाईट आहेत त्यांनी या मसल ओव्हरट्रेन होता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे आठवड्यातून कमीत कमी 1 ते 2 दिवस तुम्ही विश्रांती घेणं गरजेचं आहे. त्यांचा जास्त व्यायामही करून उपयोग नाही. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने किंवा कटाक्षाने लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही व्यायामाचा अतिरेक होता कामा नये.
किगल एक्सरसाइज जर व्यवस्थित आणि उत्तमरित्या केल्या तर त्याचे फायदे काय काय आहे, तर वयोमानानुसार जे युरिनरी प्रॉब्लेम आलेले असतात, म्हणजे लघवीवरती कंट्रोल न राहणे, लघवी वारंवार होणे, यासारखे युरिनचे जे जे काही प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम सर्व दूर होण्यासाठी ही एक्सरसाइज मदत करते. याचबरोबर इरेक्टाईल डिस्फंक्शन सारख्या कंडिशनमध्ये ब्लड फ्लो व्यवस्थित होण्यासाठी मदत होते. याचबरोबर प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन मध्ये देखील मदत होते. सेक्स टाइम वाढण्यासाठी मदत होते. सेमेन व्हॉल्यूम वाढण्यासाठी मदत होते. स्पर्म काउंट असेल इत्यादी सारख्या गोष्टींवरती जर किगल एक्सरसाइज व्यवस्थित केली तर उत्तमरित्या रिझल्ट पाहायला मिळतात. याचबरोबर सेक्शुअल फंक्शन बरोबर इतरही किगल एक्सरसाइजचे फायदे आहेत, ते म्हणजे कॉन्स्टिपेशन असतील, पोटाचे विकार असतील, यासारखे आजार दूर होण्यास देखील किगल एक्सरसाइज मदत करते. एक प्रकारे तुम्हाला फिट ठेवण्यासाठी, हेल्दी ठेवण्यासाठी उत्तमरित्याने कार्य करते. तुमचं पोस्चर सुधारतं, तुमची बॉडी लँग्वेज सुधारते, तुम्हाला कॉन्फिडन्स येतो. आणि किगल एक्सरसाइज जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अंतर्भूत केले तर किगल एक्सरसाइजचे मी आत्ता सांगितलेले सर्व फायदे तुम्हाला मिळतील. त्यामुळे किगल एक्सरसाइज उत्तमरित्याने, अचूक पद्धतीने, सांगितलेल्या पद्धतीने केली तर सेक्शुअल फंक्शन उत्तम होतात. याचबरोबर आता जे जे फायदे सांगितले ते सर्व फायदे तुम्हाला मिळणार आहेत. आता काही ॲडिशनल टिप्स. शॉर्ट ड्युरेशन पासून सुरुवात करा, हळूहळू ड्युरेशन वाढवायला लागा. आठवड्यातून किमान 2 दिवस विश्रांती घ्या. नियमितपणा म्हणजे सातत्य ठेवा, कन्सिस्टंट राहावा आणि आपल्या दिनचर्यामध्ये किगल एक्सरसाइजचा समावेश करा. किगल एक्सरसाइज जर तुम्ही नियमितरित्या, व्यवस्थितरित्या जर केल्या तर किमान 1.5 महिन्यामध्ये त्याचे रिझल्ट निश्चितपणे दिसायला सुरुवात होते. बरेच जण सांगतात की आम्ही किगल एक्सरसाइज नियमितपणे करतो परंतु रिझल्ट काही दिसत नाही. तर काही गोष्टी त्यांच्या चुकत असतात. आता ज्या पद्धतीने मी सांगितली त्या पद्धतीने जर तुम्ही किगल एक्सरसाइज केल्या, नियमितपणा ठेवला तर निश्चितपणाने काही औषधोपचार आणि प्लस किगल एक्सरसाइज यांच्या सहाय्याने तुम्हाला रिझल्ट दिसणार आहेत. फक्त तुमच्या काही पद्धती चुकत असेल तर त्या पद्धती व्यवस्थितरित्या करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला काही मेडिकल कंडिशन असेल तर वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला देखील आपण घेतला पाहिजे. आणि आता नेहमीप्रमाणे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्या म्हणजे रात्री पुरेशी विश्रांती घ्या, पुरेशी झोप घ्या, सकाळी लवकर उठा, रात्री लवकर झोपा, सकाळी उठल्यानंतर किमान अर्धा तास व्यायाम करा. आणि आता सांगितलेली किगल एक्सरसाइज याचाही त्यामध्ये अंतर्भाव करू शकता. पोषक आहार घ्या, वेळेवर जेवण करा, व्यसनांच्या आहारी बिलकुल जाऊ नका, नेहमी प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करा, चिंतामुक्त राहण्याचा प्रयत्न करा, नको त्या सवयीपासून दूर जावा, नको ते व्हिडिओ बघू नका, चांगल्या गोष्टी पहा, चांगल्या गोष्टीचा आपल्या आयुष्यामध्ये अंतर्भाव करा. या गोष्टी जर केल्या तर त्यामुळे देखील तुमच्या आयुष्यावर निश्चितपणे चांगले बदल किंवा चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडू लागतात. नेहमी सकारात्मक राहावा. सध्या उन्हाळा चालू आहे, आवश्यक प्रमाणात पाणी प्या, लिक्विड घ्या, पाणीदार फळे खावा. याचबरोबर मलमूत्र विसर्जनाचे वेग रोखू नका. मलविसर्जन, मूत्रविसर्जन या क्रिया देखील वेळच्या वेळी होणं आवश्यक असतं. अशा प्रकारे आपल्या जीवनशैलीत आवश्यक ते बदल करा, याचा निश्चितपणे तुम्हाला फायदा होतो. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ जो होता तो किगल एक्सरसाइज संदर्भातला होता. जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी प्रयत्न केला. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब कराच, परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा. आज इथेच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा डॉक्टर विनायक शिंदे गायनेकोलॉजिस्ट पुणे हा यूट्यूब चॅनल. थँक्यू, टेक केअर आणि बाय बाय.